तर कोल्हापुरातल्या या आंदोलनाकडे आपलं लक्ष असणारच आहे। मात्र मुंबईमध्ये मनसेचे नेते संदीप देशपांडे सध्या बोलतात, आपण थेट जाऊयात। 25 मे काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। मराठीचा मुद्दा मनसेच घेते। आम्ही या भूमिकेवर नेहमी ठाम असतो। सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं एवढंच आमचं सध्या आव्हान आहे। सरकारने घेतलेल्या निर्णयालाच त्यांच्याच पक्षातले नेते विरोध करताना बघायला मिळत आहेत। मी परवा सुद्धा सांगितलं आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी। तर दिघे साहेब नाही तर निधन शिंदे साहेबांनी 2 वाजवावे, 2 नाही किमान 1 तर वाजवावी। सर एक संदीपजी बोलवण्यात आलेलं नाहीये किंवा शासनाला खरंच असं वाटतं का की तोडगा काढावा? मला असं वाटतं ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही त्या अर्थी ते बॅकफुटवर जायच्या तयारीत आहेत। अनिवार्य म्हणून माफक हा शब्द जो आहे तो सर्जेताई यांनी वापरलेला बघायला मिळालेला आहे। याच्या आधी अनिवार्य असा उद्देश केला होता, त्यानंतर माफक मराठी आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मला वाटतं की बघा आमचंही म्हणणं आहे की व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे। आम्ही काय हे एक्सपेक्ट करत नाही की पु ल देशपांडे वाचावेत किंवा कुसुमाग्रज वाचावेत, पण जे बोलीभाषा आहे मराठी ती तर बोलता आली पाहिजे। दुसरीकडे बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चपल्याने मारला पाहिजे त्या बागेश्वर बाबाला। नंतर माफी आणि दुसरीकडे हेही विधान केलेलं आहे की जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावी आणि एक मुलगा काय घालावी आणि एक मुलगा संघाला द्यावा। संघ असं बागेश्वर बाबा अरे तो मूर्ख आहे बागेश्वर बाबा, कुठे त्याच्या नादी लागताय? मूर्ख आहे तो, भोंदू आहे। उद्या खरात सारखा काहीतरी येईल त्याचा बाहेर। वारंवार महाराष्ट्राच्या इतिहासाला मराठी भाषेला पहिली तर गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे, या बागेश्वर बाबाला आपण फुकटचं जे महत्त्व देतं ते देऊ नये। त्याची तेवढी अक्कल नाही, त्याची तेवढी लायकी नाही, त्याची तेवढी पातळी नाही। सर आपण जर बघितलं We want state government not to back out from the decision which they have taken. They are demanding more time. Sanjay Nirupam is The time can be given, but that has to be mentioned. Whether it is 15th May, 20th May, 30th May, 1st June of week, they have to mention the date. It cannot go like Iran and America ceasefire. You people have not been invited for the discussion. Are you suspected that this state government can Yes, because they have not invited us, I am suspecting that they may withdraw their decision. बागेश्वर बाबाला पहिले बंदी घाला आणि चपलेनी मारला पाहिजे त्याला, त्या बागेश्वर बाबाला। पण असे लोक विरोध करताना बघायला मिळतात। सत्तेतला मोठा पक्ष विरोध बागेश्वर बाबाला करत नाहीये। सत्तेतल्याच पक्षात हे भोंदू बाबांची संख्या वाढत चाललेली आहे। मराठी सक्ती कधी करणार हे आधीच सांगा, ती तारीख तुम्ही जाहीर करा असं संदीप देशपांडे यांनी मागणी केलेली आहे। रिक्षावाल्यांनी पु ल देशपांडे किंवा कुसुमाग्रज वाचण्याची गरज नाही, रिक्षावाल्यांना मराठीचं मूळ ज्ञान असलं पाहिजे असं संदीप देशपांडेंनी म्हटलेलं आहे। आणि ज्या अर्थी आम्हाला त्या बैठकीला बोलावलं नाही त्या अर्थी आता सरकार बॅकफुटवर गेले असं देखील संदीप देशपांडेंनी म्हटलंय।